नमस्कार. आपण पाहत आहात लोकनीती न्यूज. होय, अजितदादा जिवंत आहेत. हे फोटो नीट पाहून घ्या. सध्या संपूर्ण राज्यात एकच चर्चा रंगली आहे. अजितदादा जिवंत आहेत. अजितदादा व सहकारी विमानात आज जातानाचा हा व्हिडिओ पण व्यवस्थित पहा. दादांच्या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. मुंबई विमानतळावरून जे विमानात अजितदादा बसले होते ते उड्डाणावेळी त्यावरती हिरव्या रंगाचे पट्टे आहेत व अपघातस्थळी जे विमान कोसळले आहे त्यावर हिरव्या व लाल रंगाचे पट्टे आहेत. मग उड्डाणावेळी जो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे तो खोटा आहे का? अपघात स्थळावरील उपस्थित शंका त्या कोणत्या पाहू. सर्वत्र पसरलेली कागदपत्रे का जळाली नाहीत? ठीक आहे, विमानात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते म्हणून जळाली नसतील. स्फोटासोबत ती बाहेर फेकली गेली. मग अजित पवार ज्या सीटवर बसले होते ते अर्धवट कसे काय जळाले? सीटवरील लेदर हे ज्वलनशील असते. ते लगेच लेदर आग पकडते. त्यातील कापूस पण लगेच आग पकडतो. मग सीट अर्धवट कसे जळाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात ते पाहू. विमान फार खालून उडत होते. इथे सकाळी धुके नव्हते. जर धुके असते तर विमानतळावरून पायलटला विमान धावपट्टीवर का उतरायला सांगितले? धावपट्टी दिसत नव्हती तर विमान परत पुण्याला का वळवले नाही? पायलट मॅनेज झाला होता का? त्याच्यावर अगोदरच गंभीर गुन्हे आहेत तर त्याला का पाठवले होते? विमान खाली आल्यावर कोणीतरी निळ्या रंगाची पॅन्ट घातलेला व्यक्ती उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. मग त्यावेळी पायलटनी एमर्जन्सी अलाराम वाजवला का नाही? का वाजवला होता? पॅराशूट घालण्यास का सांगितले नाही? असे अनेक तर्क प्रत्यक्षदर्शी व सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. मात्र या दाव्यांना कोणतीही अधिकृत पुष्टी मिळाली नाही. याबाबत लवकरात लवकर CBI चौकशी होऊन जनतेसमोर अहवाल सादर व्हावा. कारण आजही अजित पवार आपल्यात नाहीत हे संपूर्ण महाराष्ट्राला काही खरे वाटत नाही. झाला असेल तर हा घातपातच झाला आहे असे जनतेचे मत आहे. नाना पटोले 20 जानेवारी रोजी एक भाकीत केले होते की एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा गेम होणार. हे भाकीत म्हणजेच घातपात आहे का? हे सर्व जनतेच्या मनात बसले होते. प्रत्येकाला असे वाटत होते की हा माझा माणूस आहे, हा कामाचा माणूस आहे. दादांनी खरोखरच कामाचा माणूस आहे अशी ख्याती निर्माण केली होती. म्हणूनच आजही सर्वांना असे वाटते की दादा अजूनही जिवंत आहेत. या बातमीतून लोकनीती न्यूज कोणताही निष्कर्ष काढत नाही. सत्य जनतेसमोर यावे एवढेच. सत्य बाहेर येणे हे लोकशाहीसाठी आवश्यक आहे असे आम्ही नक्कीच म्हणू शकतो. या संपूर्ण घटनेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होऊन अहवाल जनतेसमोर सादर व्हावा हीच महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे.